ते होते तेवढे आले असतील तर करूया. हम्म. ओके, चालू ठेवूया. हे जरा चांगलं होतं आत्ताच आपण चालू आहे ते. हा, आश्रय हा विषय आपण बघत होतो. बरोबर आहे. तर हे कशाचाही आश्रय नाही आहे, म्हणजे आश्रयाने नाही आहे, सॉरी. म्हणजे मी उदाहरण कसलं दिलेलं, तीळ आणि तेल. तेला तेल हे तिळाच्या आश्रयाने राहिलंय आतमध्ये, आणि जेव्हा त्याला शक्य झालं तेव्हा कारण कार्यस्वरूपात प्रगट झालं. बरोबर आहे. तशा पद्धतीत हम्म. हा तेजोबिंदू कोणाच्या आधाराने कशात अस्तित्वात होता आधीपासून आणि मग कार्यरूपाने प्रवृत्त झाला, असं काही झालेलं नाही. आलं लक्षात. तो निराश्रयच आहे. परंतु याच्या आश्रयाने मात्र सगळं ब्रह्म आहे. ब्रह्मांडातील सगळ्या गोष्टी याच्या आधारानेच आहेत. असा तो सगळ्यांना आश्रयदाता आहे, परंतु स्वतः मात्र कुठल्याही आश्रयाने नाही. हम्म? सोमरूप कला सूक्ष्मा विष्णोस्तत् परमं पदम. सोमरूप. सोम म्हणजे काय? चंद्र. चंद्र. सोम म्हणजे चंद्र. सोमरूप. आता जर चंद्राचं रूप बघितलं तर प्रकाश पडतो का, म्हणजे तेजोमय आहे की नाही, आहे. परंतु त्या तेजाचा कधी आपल्याला त्रास होतो का? नाही. म्हणजे नाही. त्याची जी प्रकाश आहे तो मात्र शीतल आहे. बरोबर आहे. उलट हम्म. प्रकाशानं आपल्या शरीरातलं पित्त कमी होतं, किंवा आपल्याला ती उष्णता कमी होते चंद्राच्या गुणामुळे. अशा पद्धतीतलं शीतल आहे, परंतु चंद्रासारखं प्रकाशमान पण आहे. आलं लक्षात. तसंच शांत आहे. चंद्र सुद्धा शांतता दाखवणारं प्रतीक आहे. छान. शांततेचं प्रतीक आहे. आणि शीतल आहे. यह विष्णुपद अत्यधिक सूक्ष्म आणि परम म्हणजे श्रेष्ठ अशा श्रेष्ठ. पद्धतीचं आहे. आणि हे विष्णूचं पद सांगितलेलं आहे. आता इथे मागच्या ग्रंथात पण आपण बघितलेलं होतं की महायोगी, महातपी, तपस्वी अशा प्रकारचा योगी महापुरुष म्हणून विष्णूचं वर्णन केलेलं होतं. विष्णू बरोबर आहे. पुराण. आणि इथे पण त्यांनी हम्म. तिथे त्या पदाचं वर्णन केलेलं आहे. पुढचा श्लोक. त्रिवक्त्रम त्रिगुणम स्थानम त्रिधातुम रूपवर्जितम निष्कलम निर्विकल्पम च निराकारम निराश्रयम. याचं वर्णन पुढे कसं केलंय, तर तीन मुखवाला, म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद हे तीनही ज्याच्यात अंतर्भूत आहेत, तोंड आहेत ज्याचे, असं थोडक्यात. वाणी. त्यानंतर त्रि त्रिवक्त्रम, त्रिगुणम. हा, त्रिगुणम म्हणजे कुठले गुण? तिन्ही सत्व, रज आणि तम. तिन्ही गुण ज्याच्यात अंतर्भूत आहेत असं स्थान. त्यानंतर या सगळ्यांचा तो म्हणजे आश्रय किंवा आधार आहे. कशाचा? तर ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद यांचा आधार, त्रिनी गुणांचा आधार. हम्म. त्यानंतर अं, त्रिधातू म्हणजे शरीरातले तीन धातू. कुठले? वात, पित्त, कफ. आता इथे तीन धातू म्हटलंय. आपण त्या आयुर्वेदामध्ये तीन दोष म्हणतो, परंतु धातू सुद्धा म्हटलेला आहे त्याने, धारणा अशा स्वरूपात. तर म्हणजे प्रकृतीस्थ किंवा शरीरातल्या तुम वातपित्त कफांचा सुद्धा हा आश्रयदाताच आहे. त्यानंतर रूपवर्जितम, याचं कुठलंही रूप नाहीये. आपल्याला जे डोळ्यासमोर येतो प्रणव, त्याला रूप आहे. आपल्या डोळ्यासमोर येतो तो आलंबन म्हणून ज्याला आपण घेतो तो. परंतु त्याच्या पाठीमागे असणारं आश्रयदाता तत्व जे आहे, तेजोबिंदू आहे, ब्रह्म आहे, त्याला कुठलाही आकार नाही, निराकार. ते स्थूल पण आहे, ते सूक्ष्म पण आहे.
आणि त्याच्या पलीकडेही तेच आहे. ओके. सर निश्चल. बोला. ते त्रिगुणाच्या नंतरचं थोडं अर्धसूत्र राहिले तेवढं सांगा मला, मध्ये आवाज येत नव्हता, मी ऑटोमॅटिक मीटिंगच्या बाहेर फेकला गेलो. हा, त्रिगुणम म्हणजे कुठले? तर सत्व, हा, रज, तम या तिघांच्याही रजतम. आश्रय दाता. त्याच्यानंतर हम्म. अं, स्थानं. अनम म्हणजे यांचा सगळ्यांचा आश्रयदाता. त्रिधातू म्हणजे वात, पित्त, कफ. हम्म. हम्म. वात, पित्त, कफाचाही तो आश्रयदाताच आहे. आणि हम्म. रूपवर्जितम, याचं कुठलंही रूप नाहीये. इथपर्यंत आलो आपण. ओके. त्याच्या हो. खाली निश्चलम. निश्चलम म्हणजे जे अजिबात हलत नाही. चल हा गुण कोणाचा आहे? वाऱ्याचा आहे. इकडून तिकडे जाणे बरं. या शब्द स्वरूपात म्हणजे चल. तर तो कधीच हलत नाही, निश्चल आहे, अजिबात हलत नाही, जागच्या जागी आहे. ओके. हम्म. निर्विकल्पम. विकल्प म्हणजे काय? तर वृत्तीच्या स्वरूपात, म्हणजे ज्याच्यामध्ये काहीतरी उगवतं किंवा उद्गम पावतं. हो बरं. वृत्ती म्हणजे आपल्या मनात आता एक विचार येतो, तो दुसऱ्या क्षणी दुसरा विचार येतो. विकल्प होत राहतात. तशा पद्धतीत याच्यामध्ये कुठल्याही वृत्ती उत्पन्न होत नाहीत. निर्विकल्प. निराकारम, ज्याचा कुठलाही आकार नाही आणि जे कोणाच्याही आश्रयाने राहत नाही. हे आपल्याला बऱ्याच वेळा ना अंधश्रद्धा म्हणून बघणाऱ्या लोकांच्या प्रश्नाला उत्तर देताना लायक गोष्ट आहे. इथे बऱ्याच लोकांचा प्रश्न असतात की मग हा ठीक आहे, मग ते मुळात चाललात ना तुम्ही, मग ते अमुक तत्व कुठे आहे? मग पंचमहाभूत झाली, पंचमहाभूतांच्या अलीकडे काय आहे? मग तन्मात्रा आहे, तन्मात्रांच्या अलीकडे काय आहे? मग अहंकार आहे, अहंकाराच्या अलीकडे काय आहे? प्रकृती तत्व आहे, त्याच्या पलीकडे काय आहे? चेतन तत्व आहे, त्याच्या पलीकडे काय आहे? तेजोबिंदू आहे, त्याच्या पलीकडे काय आहे? असे प्रश्न लोक विचारत राहतात. हा आत्ताचाच प्रश्न नाहीये, हा त्यावेळेचाही प्रश्न होताच. म्हणजे आजच ही परिस्थिती आहे असं नाहीये. बृहदारण्यक नावाचं एक उपनिषद आहे. त्याच्यामध्ये याज्ञवल्क, वल्क्य ऋषी आणि गार्गी, गार्गी ह्या पण तपस्वी ऋषीच होत्या, यांचा संवाद आहे. संवाद म्हणण्यापेक्षा जल्प म्हणजे ज्याला हे म्हणतात काय, संभाषा. संभाषा परिषद त्यांची. त्याच्यामध्ये कोण जिंकतं अशा स- स्वरूपात असते. संभाषण. प्रश्न एकानं विचारायचे, दुसऱ्यानं उत्तर द्यायचे. तर याज्ञवल्क्य मुनींना गार्गीनं असेच प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यामध्ये, की ह्याच्या पलीकडे काय, त्याच्या पलीकडे काय, त्याच्या पलीकडे काय, अशा पद्धतीत विचारायला सुरुवात झाली. कारण काय, तर ही बाकी सगळी तत्व विकारी आहेत, एकापासून एक बनत गेलेला आहे. बरोबर. परंतु हा जो मूळ तत्व आहे, जो तेजोबिंदू आहे, त्याला आश्रयदाता कोण नाही. त्याचा आश्रयाला कोणी नाही पाठी, ज्याच्यापासून हे बनलं अशा स्वरूपात काही नाही. त्याचा निर्माता कोणी नाहीये. मग हे निराश्रय तत्व आहे. हे सांगण्यासारखं इथे लिहून ठेवलेलं आहे. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. कुठेतरी एखाद्या तुम्ही जर संभाषेला बसलात तर असं कुठे लिहिलंय? इथे लिहून ठेवलेलं आहे. तेजोबिंदू मध्ये 6व्या श्लोकात लिहून ठेवलेलं आहे निराश्रय तत्व. बरोबर. चला पुढे. उपाधिरहितं स्थानं वाङ्मनो अतिगोचर अतीतगोचरम स्वभावं भावसंग्राह्यम असंघातम पदाच्युतम. उपाधिरहितम. उपाधी म्हणजे काय? विशेषण. उपाधी लावतो आपण एखाद्या गोष्टीला. म्हणजे श्रीखंड मस्त फारच गोड होता, मधुर होतं, अजून काय बाबा जिभेला पाणी आणणारं होतं. अनेक उपाधी. प्रत्येक गोष्टीला आपण उपाधीनं ओळखतो.
उपाधी लावल्यानंतर आपल्याला त्याचं विशेषत्वानं ज्ञान होतं, त्यालाच आपण मराठीत विशेषण असं म्हणतो. बरोबर. त्याच्या विविध गुणांचं, विविध अंगांचं विवेचन करणाऱ्या शब्द म्हणजे आपण त्याला उपाधी असं म्हणतो. सगुण ईश्वराच्या उपाधींचं आपण वर्णन करतो. बरोबर आहे. शंख, चक्र, गदा, पद्म धारक म्हटल्यानंतर लगेच आपल्याला विष्णू समोर उभा राहतो. त्रिशूलधारी म्हटल्यानंतर लगेच शिव शंकर उभे राहतात समोर. ही जी उपाधी देण्याची वृत्ती आहे ती कोणाची आहे? सगुण गुणासहित असलेल्या गोष्टींना उपाधी लागतात. निर्गुण गोष्टीला कुठली उपाधी लावणार? बरोबर आहे. गुणांच्या पलीकडे आहे हे तत्व, त्यामुळं त्याला कुठली उपाधी लावता येणार नाही. म्हणून ह्यांनी काय सांगितलं? उपाधी रहितम स्थानम. स्थानम हा शब्द बघा 3ऱ्या वेळा वापरलाय त्यांनी इथे. म्हणजे काय तर सगळ्या गोष्टींचं आश्रयस्थान, सगळ्या गोष्टी याच्यातूनच निघालेल्या आहेत असं त्यांना सांगायचं आहे. वांग मनो अतित गोचरम म्हणजे आपल्या वाणीनं ज्याचं आपण वर्णन करू शकत नाही, वांग, आणि मनानं सुद्धा ज्याला समजून घेणं कठीण आहे. म्हणजे आपली इंद्रिय गम्य ते नाही, त्याच्या पलीकडे आहे. आपल्याला इंद्रिय जी दिलेली आहे ज्ञानेंद्रिय 5 आणि एक मन उभेंद्रियात्मक, बरोबर, त्या सगळ्यांनी त्याच्या अगोचर म्हणजे त्यांनी दृष्टी पाडण्यासारखं नाही. त्याच्यासाठी तुम्हाला वेगळी दृष्टी उत्पन्न करावी लागते स्वतःमध्ये. ती कशी करायची हे सगळं आपल्याला पुढे योग आपण पतंजली योग दर्शन मध्ये आपल्याला हे शिकायला मिळणार आहे. वेगळ्या प्रकारची प्रज्ञा आपल्यामध्ये डेव्हलप करावी लागते आणि त्याच्या पुढे मग आपल्याला त्या तत्वाचं ज्ञान घडवता येतं. ती प्रज्ञा निर्माण होईपर्यंत माणसाला भूतातल्या गोष्टी किंवा या वापरूनच साधना करायची आहे. मग त्याच्यामध्ये यमनियमापासून ते प्रत्याहारापर्यंत गोष्टी आल्या, त्याच्या पुढे मग ती प्रज्ञा डेव्हलप होते. त्याच्या पुढे मग या सगळ्या गोष्टी गोचर होऊ शकतात. तोपर्यंत नाही, मन आणि इंद्रियांच्या कक्षेच्या बाहेर. स्वभावम भावसंग्राह्यम संग्राह्यम असंघातम पदाच्युतम अपने वास्तविक स्वरूप के चिंतन द्वारा ही ग्रहण करणे या जानने अथवा अनुभव करणे योग्य है. म्हणजे फक्त आपण चिंतन करूनच आता तरी त्याचा आपण अनुभव घेऊ शकतो की ह्याच्या पलीकडे आहे, त्याच्या पलीकडे आहे. चिंतनच काहीतरी आपल्या दृष्टीनं आपण समजून घेऊ शकतो की आपल्याला हे इंद्रियामध्ये कसं बसवता येईल. संघात से रहित. आता इथे भक्ती मार्गाचा पण हे येतो, हा उल्लेख आहे. हा भावसंग्राह्यम म्हणजे देवाचं भक्ती करायला सांगितलेली आहे. भक्ती हा काय आहे? भावना आहे. भावना एक प्रकारची, आणि ह्या उत्कट स्थितीला पोचवणे भक्ती भाव हा जो आहे तो, याच्यातून हे दाखवतायत तिथे की आपण त्याची कल्पना अशा पद्धतीनं जाऊ शकतो. पुढे संघात से रहित म्हणजे काय? तर संघात म्हणजे काय तर दोन अणू एकत्र आले की संघात झाला, असं आपण मिनिमम जे आपलं परिमाण आहे ते आपण गृहीत धरूया. म्हणजे कुठल्याही गोष्टीची 1-2 पेशी एकत्र आल्या की माणसाचं अख्खं शरीर पेशींचा संघात आहे असं आपण म्हणतो. तसं याला कुठला जर आकार असेल तर तो संघात स्वरूपात असेल ना, पण ही निराकारच आहे. त्यामुळे असंघात हे संघात कुठला नाहीये, संघाचा पेक्षा वेगळं आहे. थोडक्यात सांगायचं असंघातम पद अच्युतम, हे पद अच्युताचं आहे असं त्यांनी सांगितलं. हे हा सदा निर्विकार
च्युत अच्युत ह्या शब्दाचा अर्थ कसा आहे? च्युत म्हणजे ज्याला आपण स्थानांतर करू शकतो, जागेवरून हटवू शकतो. हम्म. अच्युत्य म्हणजे ज्याला आपण जागेवरून हटवू शकत नाही, त्याचं स्थान जे आहे ते अशा स्वरूपाचं आहे की जे अं, सदा अस्तित्वात आहे, तिथेच आहे, सतत, सदा, नेहमी, अनंत काळापर्यंत, आधीपासून पण होतं आणि पुढे पण राहणार. ओके, असं त्याचं अस्तित्व आहे जे च्युत होत नाही. ठीक आहे, आज एवढं इथेपर्यंत आपण थांबूया. 8 वाजून 8 मिनिटं झाली. तेवढं उशिरा केलेलं तेवढं आपण इथपर्यंत पोहोचलो.